हॅलो, तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। तर आज सकाळी सकाळी आई छान अशी महादेवांची पूजा करत होत्या। तर त्यांनी छान अशी पूजा मांडलेली होती। तर हा व्हिडिओ प्रदोषच्या दिवशीचा आहे, पण काही कारणामुळे व्हिडिओ नाही टाकला, त्यामुळे मग तुम्हाला तो व्हिडिओ आला नव्हता। तर आज तुम्हाला तो व्हिडिओ येतोय। तर आईकडे ना महादेवाची छान अशी पूजा मांडून घेतली, नंतर रांगोळी काढत होत्या आणि शनी प्रदोष होता, त्यामुळे मग सकाळी सकाळी आईंनी पूजा वगैरे मांडून घेतलेली होती। तर ज्या ताईंना म्हणजे मागे मला विचारले होते ताईंनी की कोणत्या प्रदोषपासून पकडायचं, तर शनी प्रदोष मी ताईंना सांगितलं होतं दुसऱ्या व्हिडिओमध्ये की शनी प्रदोषपासून पकडा, कारण की म्हणजे मी व्हिडिओ केल्यानंतर लगेचच शनी प्रदोष आलेला होता। आईंनी पूजा करून घेतली, त्यानंतर मीही पूजा करून घेतली, पण मी पूजा करतानाचं काही शूट केलं नाही आहे। सकाळी सकाळी पूजा केल्यानंतर त्यांना एकदम छान आणि प्रसन्न वाटतं, आणि ते झाडांजवळ अशी महादेवाची पिंड वगैरे ठेवली ना, त्यामुळे तिथलं वातावरण तर एकदम असं छान होऊन जातं। कोणी पण पहिले घरात येण्याच्या अगोदर आहे ना, पहिले पिंडीकडे बघता आणि मगच घरात येता। तर खूप असं एकदम भरून गेल्यासारखं वाटतं जेव्हा महादेवांकडे बघतो तेव्हा। तर मी जास्त काही शूट घेतलेलं नव्हतं, फक्त सकाळी आईंचं शूट घेतलं पूजा वगैरे करताना। त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी एंगेजमेंटचा कार्यक्रम होता। तर माझ्या चुलत काकांच्या मुलीचा कार्यक्रम होता एंगेजमेंटचा, तर आम्ही तिकडे गेलेलो होतो। तर खूप छान अशी एंट्री झालेली होती नवरीची। तर ज्यांनी डान्स केला त्या सगळ्या नवरीच्या भाऊजाया होत्या। तर त्यांनी खूप छान मस्त एंट्री केली, भावांनी भाऊजाईने सगळ्यांनी मिळून, आणि कार्यक्रमाला भरपूर अशी गर्दी होती। त्यानंतर मम्मी, मी आणि आत्या आम्ही इकडे बसलेलो होतो, आणि सगळेजण इकडे छान अशी मावशी पण बसलेली होती, माझ्या मागे होती मावशी, आणि सगळेजण आलेले होते। अंकिता वहिनी, ऋषाली वहिनी त्या पण आलेल्या होत्या, पण त्या उशिरा आल्यामुळे मागे बसल्या होत्या। तर आता इकडे पूजा विधी वगैरे झाला, आणि त्यानंतर दोन्ही मामांनी सुपारी छान अशी फोडली। डेकोरेशनही छान असं केलेलं होतं। नाईटचं डेकोरेशन असलं की छान वाटतं, म्हणजे त्यांनी फोटो वगैरे सगळं छान येतं। बराचसा कार्यक्रम उरकला, आणि त्यानंतर आम्ही सगळे इकडे बसलो। अंकिता वहिनी, ऋषाली वहिनी, मावशी, माझ्या काकून, त्या समूह, संस्कृती, संस्कृती नव्हती आलेली, कार्तिकी। तर आम्ही सगळे इकडे बसलो। त्यानंतर मग आम्ही जेवण करायला गेलो, जेवण वगैरे केलं। साखरपुड्याचा कार्यक्रम झाला आहे, आणि आता आम्ही सगळे निघालोय घरी। दमलाय का वहिनी? कार्तिकीच्या मागं पडून दमलाय। कार्तिकीने खूप जास्त दमवलाय। चला अंशू, करण भाऊची वाट बघतोय आम्ही, तर असं क्रॉस करून येतोय। आम्हाला बाहेर बोलवलं सगळ्यांना, आणि स्वतः मात्र मध्येच बसला। अरे तुला पटायला पाहिजे, आम्हाला फोन करून म्हणतो बाहेर या। हाय गाइस, आय एम सॉरी मी लेट झालो। तुमचं तोंड दिसलं नाही। आमच्या इकडे हसी मजाक झाली, आणि त्यानंतर मग निघालो। तर मिस्टर गेलेले होते लवकर घरी, तर मी जरा वेळ थांबलेली होती। तर भाऊंनी मला जाता जाता घरी सोडलं, आणि मग त्यानंतर ते पुढे गेले। तर म्हणजे लॉन्स आणि घरामध्ये भरपूर अंतर आहे, त्यामुळे मग गाडीतच गेलो। कार्यक्रम मस्त छान झालेला होता, पण मग कोणताही कार्यक्रम म्हटला तर आता उशीर होतोच, त्यामुळे मग आम्ही शेवटपर्यंत काही थांबलो नाही। मम्मी आणि पप्पा दोघेजण थांबलेले होते शेवटपर्यंत, ते उशिरा येणार होते, तर ते थांबले। पण मग भाऊन त्यांना पण काम होतं, मशीन वगैरे, म्हणजे त्यांचाही जारचा प्लांट आहे ना,
त्यांनाही मळ्यामध्ये जायचं होतं मशीन वगैरे चालू करण्यासाठी. तर मग आम्ही लवकर निघालो. हळूहळू जा. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट स्वीट ड्रीम. टेक केअर. चला चला अंशू बाय. चला चल ना. तर आता तुम्हाला हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा येतोय. तर आज छान अशी मुगाची भजी करायची होती. तर त्यासाठी ना इकडे डाळ भिजवून घेतलेली होती 4-5 तास. त्यानंतर इकडे साहित्य काढून घेतलं. तर जिरे घेतले, लसूण घेतले, हिरव्या मिरची घेतली आणि थोडीशी कोथिंबीर. तर ते सगळं दळून आणि छान असं मिक्स करून घेतलं. आणि त्यानंतर तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये आपल्याला छोटे छोटे असे भजी सोडायचे. तर मी पहिल्यांदा थोडेसे छोटे सोडलेले होते ते ना शिवसाठी. तर शिवला असे छोटे छोटे भजे आवडतात कारण की ते जास्त खाण्यास कुरकुरीत लागतात. त्यानंतर मग मी थोडेसे मोठे पण केलेले होते भजे. तर हे शिवसाठी होते कारण की शिवला ना असं खेळता खेळता छोटी छोटी भजी खायला आवडतात. आणि ते खूप छान झालेले होते असे कडक कडक. आणि मुगाचे भजी ना जास्त मोठे करतीच नाही. तर ते छोटे छोटे केले तरच कडक होतात आणि छान क्रिस्पी लागतात. मी इकडे छान असे लालसर कलरवर करून घेतलेली होती आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतले. तर आज छान असा मुगाच्या भज्यांचा बेत होता. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला सगळ्यांना आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.